नमस्कार, माझं नाव श्रेयस जाधव आहे. मी फकाट या सिनेमाचा दिग्दर्शक लेखक आहे आणि हा माझा सिनेमा आहे जो 2 जूनला येणार आहे. त्याच्यामध्ये कॉमेडी आहे, ॲक्शन आहे, धमाल आहे, मस्ती आहे. स्टारकास्ट खूप वेगळ्या प्रकारची आहे. याच्यामध्ये हेमंत ढोमे आहे आणि स्टार काय बोलला, स्टार आला इकडं. मला सांग की सिगरेट मध्ये इथं राहिली नाही. अरे इकडे इंटरव्ह्यू सुरू आहे, नंतर बोल ना भाई. काय सुरू आहे? इंटरव्ह्यू सुरू आहे. अरे मी इंटरव्ह्यू घेतो. सांग ना, सिगरेट राहिली का? चेष्टा कशाला करतो इंटरव्ह्यू? अरे नॉन स्मोकिंग पिक्चर आहे हा. कुठला पिक्चर? कसल्या पिक्चर बद्दल बोलतोय तू? पिक्चर म्हणले की मला इंटरेस्ट येतो. तू बसला राव. पिक्चर एक मिनिट, तर कट करता का? तुला पिक्चर चालवायचं ना, पिक्चर बद्दल लोकांना सांग ना. कॉमन पब्लिक लोकांबद्दल बर जर सांग काय नक्की पिक्चर म्हणजे काय? तू पिक्चर करतो का? मी पिक्चर करतो म्हणजे मी पिक्चर लिहितो आणि पिक्चर डायरेक्ट करतो. अच्छा. काय नाव तुझं? माझं नाव श्रेयस जाधव. अच्छा. आपण बंद करायचं का हे? हा डिस्टर्ब करतोय, चालेल का? असं नाही चालणार. कसं आहे, कॉमन पब्लिकला जर असं तुम्ही केलं ना तर मग पिक्चर पण बंद पडेल. असं नाही करेल. पॉईंट तर बरोबर आहे. ठीक आहे. काय कुठला चित्रपट येतोय तुमचा? माझा फकाट नावाचा सिनेमा येतोय 2 जूनला. काय म्हणलात नाव? फकाट. तुमच्यावर मी केस टाकणार आहे. का? कारण का तुम्ही मला न सांगता माझा बायोपिक करताय फकाट. मस्त होता हा जोक. असं बरोबर नाही. काय नक्की चित्रपट काय? फकाट वगैरे असं काय? फकाट तुम्ही म्हटलात की नॉन स्मोकिंग पिक्चर आहे, चित्रपटाचा नाव फकाट म्हणजे काय आहे? असं बरोबर नाही. फकाट ह्या सिनेमाचा अर्थ असा आहे की माणूस फकाट झाल्यावर जे काही करतो, सो ते माझ्या फिल्ममध्ये माझे जे कॅरेक्टर आहेत ना, ते अशी बेधुंद वागतात आणि बेधुंदपणे काय काय करू शकतात आयुष्यात. जसं तू आयुष्यात काही पण कुठेही घुसतो ना, आता तू शिरला, सो तू फकाट आहेस. सो ते मला पटलं. सो फिल्म मध्ये पण जे आपले कॅरेक्टर आहेत ते पण फकाट आहेत कम्प्लिटली. ते कुठेही घुसतात. ते एलओसीला घुसतात, ते पाकिस्तानात घुसतात, ते अतिरेकाच्या कॅम्पमध्ये घुसतात, ते काही करतात. सो ते काय काय करतात हे त्या सिनेमामध्ये दाखवलं. काय काय करतात? ते कॉमेडी करतात, ते ऍक्शन करतात, ते लोकांना हसवणार आहेत बेसिकली. आणि आजच्या काळामध्ये जो पेंडेमिक नंतर काळ गेला, जो सध्या सॅड काळ नाही का, थोडंसं डिप्रेशन लोकांना, लय फ्रस्ट्रेशन, अरे पैसे येत नाही, अरे असं होत नाही, तसं होत नाही. सो ते जे सगळं आहे ते तुम्हाला एक साईडला ठेवून नॉर्मल सिनेमा जाऊन बघितलं जर तुम्ही, तर 2 तास तुम्ही एंटरटेन व्हाल कम्प्लीट. हे त्या फकाटमध्ये एंटरटेनिंग धमाल कॉमेडी सिनेमा आहे. अच्छा. आणि कोण आहे या चित्रपटात? सिनेमामध्ये हेमंत ढोमे आहेत, जे आपण ओळखतो, त्यांना ऑनलाईन बिनलाईन माझ्या सिनेमामध्ये होते, बस स्टॉप मध्ये होते. बघतोस काय मुजराकर, आम्ही जो प्रोड्यूस केला होता सिनेमा, गणराजची माझी कंपनी आहे. सो त्याच्यामधून त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. सो ते कमाल कॉमेडियन आहेत. सो हेमंत ढोमेला सगळेच ओळखतात कॉमेडीसाठी. सो बाकीचे जेवढे फिल्म्स आजपर्यंत त्याचे आलेले आहेत ना, त्याच्यामध्ये तो थोडा थोडा कॉमेडी करतोय. ह्या फिल्म मध्ये स्टार्ट टू एंड कॉमेडी, 1 मिनिटापासून ते 120व्या मिनिटापर्यंत नुसता कॉमेडी करतोय. तो कम्प्लीट पोटेन्शियल त्याचा आपण या फिल्म मध्ये दाखवलेला आहे. त्याच्यानंतर बाकीचे अजून सुयोग गोरे आहे, अविनाश नारकर आहेत, रसिका सुनील आहेत, त्याच्यानंतर अनुजा साठे आहे, नितेश चव्हाण आहेत, आणि आपला किरण गायकवाड आहे, महेश जाधव आहे, आणि साऊथचा खूप मोठा विलन जो साऊथ मध्ये बरेच काम करून झालेलं आहे त्याचं, तो कबीर सिंग दोहान त्याचं असं नाव आहे. वेदालम वगैरे मोठे मोठे सिनेमे त्यांनी केले. सो तो पण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करतोय. अच्छा. आणि मी आता सॉरी म्हणतो की मी या चित्रपटाचा हिस्सा होऊ शकलो नाही. तुम्ही मला खूप आग्रह केला, एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो, पण मी नाही करत. नाही, जोपर्यंत मला पटत नाही तोपर्यंत मी काम करत. पुढच्याच तुला मी कमवलेलं पैसे याच्यात, मी तुला जास्त पैसे देऊन घेणार फिक्स भाई. इंटरव्ह्यू बंद करायचा? माझं काम झालेलं इंटरव्ह्यू बंद करायचा नाही मला. आणि तुम्ही एवढी छान माहिती दिली की ह्याच्यात हे आहे तो आहे, पण आता जो एडिटर आहे तो कितपत ठेवेल मला माहित नाही. अच्छा, बरोबर. त्या एडिटरशी तुम्ही सेटिंग लावा. नाही, मी तुझ्याही सेटिंग लावतो ना. तुझ्याही सेटिंग लावली कसं काम होतं ते भाई पुढचं, त्याचं काय विषय. पण मला असा एक प्रश्न आहे की हा जो चित्रपट आहे तो नक्की किती तारखेला येणार? म्हणजे काय हा 2 जून 2023 ला रिलीज होणार आहे. म्हणजे आपण किती अभिनय करतोय बघा, की इथं मागं लिहिलेलं आहे 2 जून, तरी आपण म्हणतो की किती तारखेला येणार. तुम्ही बघितलं का? हा माझा अभिनय, हे मला अभिनय दाखवायचा होता. अच्छा, मागं लिहिलं पण मी दाखवते की मी अभिनय. थोडा लेफ्ट लाव बरं. लेफ्ट. अरे लेफ्ट. छान आहे. या यू आर राईट. स्टार बना दूंगा. या. आणि आता ही तुमची कितवी फिल्म आहे? माझी डिरेक्टर म्हणून दुसरीच फिल्म आहे.
पहिला सिनेमा जो होता त्याचं नाव मी पण सचिन, स्वप्नील जोशी होते त्याच्यामध्ये. बरोबर. तो पहिला सिनेमा 2019 मध्ये केला होता. आता हा दुसरा सिनेमा आहे आणि अजून बरेच सिनेमे मी ह्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर मग एक एक करत गेलो आणि बरेच येणार आहेत पुढे. अच्छा, तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमचा हा चित्रपट नक्की चालणार आहे, कारण का हा माझाच बायोपिक आहे. अरे भाई, त्यामुळे हा चित्रपट नक्कीच चालणार आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही आता मला वेळ दिला. म्हणजे मला आता खरं गडबड होती तरी मी तुम्हाला आता माझा वेळ दिला. असं कडे एक मिनिट फोन आलाय. हॅलो, हा फास्ट अँड फ्युरियस. अच्छा, तुमचं प्रमोशन करायचंय. ओके, मी निघतो. माझं जरा फास्ट अँड फ्युरियसचं. अरे इथं मराठी सिनेमा चालत नाही रे, तू आमचं प्रमोशन कर ना. त्याच्यासाठीच मी आलेलो. पण फास्ट अँड फ्युरियस हा डायलॉग होता, परत अभिनय. हा अभिनय होता. बघितला का स्टाईल. हॅलो फास्ट अँड फ्युरियस, हा आलो. असं तू ऑडिशनला आला ना, मग मी तुला डायलॉग. अच्छा, एवढं करून ऑडिशन पण मग असणारच भाई, विषय आहे का. तुम्ही एवढं सगळं बोलताय, सगळं आहेच. पण मला एक मेन प्रश्न विचारायचा की मराठी चित्रपट म्हणजे बरेच येतात, आपण बघतो की भरपूर येतात, पण ते तेवढे सगळे चालत नाहीत. तर याचं काय म्हणजे कारण. हे बघा, मराठी सिनेमे चालत नाही अशातला भाग नाही. मराठी सिनेमे चालतात. तुमच्याकडे एक्झाम्पल्स आहेत, जसं वाळवी आहे किंवा पावनखिंड आहे, वेड आहे जो किती सुपर चालला सिनेमा. असे बरेचसे सिनेमे, जिम्मा आहे. तो सिनेमे चालतायत. तुम्ही करेक्ट कंटेंट आणि करेक्ट सिनेमॅटिक सिनेमा जो अगर तुम्ही लोकांना दिला ना, तर लोक पाहायला येतात. पण करेक्ट कंटेंट म्हणजे काय. करेक्ट कंटेंट म्हणजे बेसिकली कसं आहे की एंटरटेन झाले पाहिजे. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी एक कमर्शियल सिनेमा मेकर आहे. मला आर्ट सिनेमा तुम्ही जर बनवायला लावला तर मी आर्ट सिनेमा बनवू शकत नाही. मी कमर्शियल सिनेमा, दणदणीत सिनेमा जे लोक थिएटरमध्ये जाऊन एन्जॉय करतील आणि लोक बसून फार ते साऊथमध्ये नाही का चिल्लर फेकतात, राडा घालतात, तो तशा टाईपचे सिनेमे बनवायला मला फार आवडतं. कारण की मी स्वतः लहानपणापासून असे सिनेमे बघत आलेलो आहे. सो आता मराठी सिनेमांमध्ये काय झालंय की कुठेतरी कमर्शियल झोन जो आहे ना, तो थोडा दबत गेला. पूर्वीच्या काळामध्ये तुला सांगतो की लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे हे सगळे जेव्हा होते तेव्हा तू बघशील कवट्या महाकाळ होता, तेव्हा तात्या विंचू होता, तेव्हा अजून काय होतं, समजा बनवी होती. सो हे सगळे कमर्शियल सिनेमे होते. ह्याच्यामध्ये तुम्ही असं विचार नाही करायचे ह्याच्यामध्ये चुकलं यार, हे बरोबर नाही, हे सामाजिक विषयामध्ये नाही. अरे कुठून सामाजिक विषय होता त्याच्यामध्ये, एन्जॉय करायचे लोक, मजा करायचे. तसाच हा सिनेमा आहे. सो असे सिनेमे बनणे गरजेचं आहे अगर तुम्हाला मराठी इंडस्ट्री पुढे न्यायची असेल तर. हे माझं मत आहे बेसिकली. सो म्हणून मराठी सिनेमे जे आहेत ते चालतात, लोक येतात, पण सिनेमे चांगले बनवा, धमाल बनवा. पण आता कसं आहे, तुम्ही ज्या चित्रपटांची नावं घेतली म्हणजे आत्ताच्या, त्यांचं प्रमोशन एकदम जोरदार झालं, पण सगळ्या चित्रपटांचं होत नाही. तर तुम्ही कसं प्रमोशन केलं. तुम्ही ना, तुमचं नाव करेक्ट आहे एकदम, मिस्टर लागू. तुम्ही लागताय हा मला. बरं, मी हे पण सांगतो, मराठी सिनेमांचं प्रमोशन हा एक खूप मोठा मुद्दा आहे तसं बघायला गेलं तर. एकतर महाराष्ट्र तुम्हाला माहिती कसं आहे, कुठून नागपूरपर्यंत. नागपूर साईडचे लोक फार कमी मराठी सिनेमे बघतात, विदर्भ साईडचे. तुम्हाला पट्टा जो आहे तो इकडल्या साईडचे लोक मराठी सिनेमे दणदणीत बघतात. जो काही चालतो तो आज अर्ध्या महाराष्ट्रभरात चालतोय असं माझं मत आहे. जर का पूर्ण महाराष्ट्राने मिळून जर सिनेमे पाहिले, आपण 200-150 कोटी करू शकतो, एवढी कॅपॅसिटी आहे जी आपल्या सैराटनी आणि वेडनी दाखवलेली आहे ऑलरेडी. सो आम्ही आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जो प्रमोशन करतो आहे, आमचा प्रयत्न हाच, म्हणजे माझा प्रयत्न हाच असतो ओव्हरऑल, की मी लोकांवरती लादत नाही तुम्ही जाऊन सिनेमा बघा. मी फक्त तुम्हाला दाखवू शकतो, माझं हे ट्रेलर आहे, माझं हे टीजर आहे, माझे हे गाणे आहेत, माझ्या फिल्मचं पोस्टर असं दिसतं, माझ्या फिल्ममध्ये काय काय धमाल दिसते, युट्यूबवरती तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला मजा आली तर तुम्ही सिनेमा बघा, नाही आली तर तुम्ही दुसरा सिनेमा बघा. पण सिनेमा पण बघतात ना बेसिकली, तसं बघितलं गेलं तर. सो आपण लादू शकत नाही लोकांवरती आणि मला लादायचं पण नाहीये. पण एंटरटेन व्हायचं असेल तर शरद जाधवचे सिनेमा बघा. ओके, असा हा मी प्रमोशन केलाय. बरोबर, जसं तू ऍक्टिंग करतो ना तसं मी प्रमोशन केलं. बरोबर. आता कसं आहे, आता हा इंटरव्ह्यू बघून तुम्ही एंटरटेन झाला असेल तर चित्रपट बघून किती एंटरटेन होत आले तुम्हाला इथनं कळलं नाही झाले ना, मी तुझे पैसे वापस करणार जे मी घेतलेलेच नाहीये. मला पैसे नाही, मी आले जे म्हणले की माझी सिगरेट जी इथं लपवली तुम्ही तर, आणि हिट झाला ना तर सिगरेटचं पाकिट देईन. आता हिट ना, आता मी एवढं हे प्रमोशन केलं की मी सिगरेट मारतो की त्याच्यामध्ये कॉमेंट सेक्शन मध्ये एवढं येणार की सिगरेट मारतो. पण नाही, अथर्व सिगरेट नाही मारत, काहीच नाही, अथर्व खूप चांगला आहे. मला मारती सिगरेट, माझी मारती. त्यामुळे धन्यवाद की मला वेळ दिला. धन्यवाद. 2 जूनला फकाट. 2 जून फकाट. थँक्यू. थँक्यू.
बघून तावत झाली या साऱ्यांची दैना.